So after the Maharashtra local body polls, all eyes are now on the BMC elections. The Thackeray brothers will be coming together for the crucial polls. Shiv Sena UBT MP Sanjay Raut has said that seat-sharing talks between his party and the MNS have been finalized and that a formal announcement will be made soon. Meanwhile, the Congress has announced that it will go solo in the polls. The Mahayuti, on the other hand, is confident after its big win in the Maharashtra local body elections. The alliance has managed to win more than 200 local bodies, while the Mahavikas Aghadi failed to impress the voters. Now remember, this will be the first BMC election after the split in the Shiv Sena and the NCP. In the 2017 polls, the undivided Shiv Sena won 84 of the 227 wards. The BJP also won 84, while the Congress won just 31 wards. बैठक का सिलसिला खत्म हुआ। शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना में आज आखिरी बैठक हुई यहाँ ही। अब कल या परसों तक हमारी जो गठबंधन का ऐलान हो जाएगा, कौन कितनी सीटें पर लड़ रहा है, कि उद्धव जी और राज्य एक साथ आकर आपको बताएं। नाही, पूर्ण झालेलं नाही आहे अजून। कदाचित एखादी बैठक आज उद्यामध्ये पुन्हा होण्याची शक्यता आहे। चांगल्यापैकी एकंदरीत चांगल्या वातावरणामध्ये होत आहे आणि बऱ्यापैकी जुळत आलेलं आहे, पण काही थोड्याशा याच्यावरती अजून चर्चा गरजेची आहे। आम्हालाही आमच्या राजसाहेबांशी त्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर अजून एखादी चर्चेची फेरी होईल आणि त्याच्यानंतर जो सकारात्मक आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असा एक जो त्याच्यातून येणारा ते आपल्याला मिळेल। आम्ही तेवढ्या ताकदीने लढवल्याच नव्हत्या पूर्वीपासून। शहरांमध्ये आम्ही अत्यंत ताकदीने लढवल्या होत्या, विधानसभेच्या तेवढ्या ताकदीने लढवल्या होत्या। यावेळेला सुद्धा आमचा तर पक्ष उतरलाच नव्हता मैदानामध्ये। शिवसेना उतरली जरी होती तरी मला माहिती नाही किती ताकदीने ती उतरली होती। त्यामुळे ते आता उतरले तर तुम्ही त्यांच्याशी त्या विषयावरती बोलू शकाल। आणि त्याच्यामुळे समोर निवडणुकीला काँग्रेस हा एकमेवच होता आणि त्याच्यामुळे अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून लोकांनी त्यांना स्वीकार